वचन दिले तू मला मालिकेच्या आजच्या 5 मेच्या जबरदस्त भागामध्ये आता आपल्याला शौर्य ऊर्जाचा एक रोमॅन्टिक ट्विस्टही पाहायला मिळतोय प्रेक्षकांना. सोबतच आजी सर्व मुलांशी बोलत असताना हर्षवर्धनला एक गोष्ट कळून चुकते की शौर्यला जर घरी परत आणायचं असेल तर हर्षवर्धनला स्वतः पूर्वाच्या घरी जावं लागेल. त्याच वेळेला त्याचं मन त्याच्याशी बोलतं आणि हर्षवर्धन चवताळून उठतो. आता शौर्याला घरी घेऊन येण्यासाठी हर्षवर्धनचा एक प्लॅन ठरतो, पण तो पण फुसका निघतो. कारण ऊर्जा शौर्याची सत्यनारायणाची पूजा असतानाच नेमका हर्षवर्धन तिथे टपकतो आणि त्यावेळेला शौर्याबद्दल ऊर्जाबद्दल तो अपशब्द बोलतो. म्हणजे पूर्वा आणि ऊर्जाला असं दाखवण्याचा प्रयत्न करतो की त्या दोघींना अडकवण्यासाठी हर्षवर्धनने शौर्यासोबत एक प्लॅन रचला. तिथेच आता मोठा राडा होतो आणि शौर्य त्या माजोरड्या हर्षवर्धनची अशी काही ठासतो ना, हे बघायला मात्र खूप मजा येणार आहे प्रेक्षकांनो. त्यासाठी भाग शेवटपर्यंत जरूर बघा. भाग कसा वाटतोय ते कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक जरूर करा. शौर्याला डास खूपच चावत असतात. शौर्य झोपेतून जागा होतो आणि विचार करतो की ना या दोघींना गरम होतंय ना मच्छर चावतात, लोखंडाच्या बनल्यात की काय. त्यावर आता ऊर्जाला इतकं हसू येतं कारण शौर्याची तारांबळ उडालेली असते. पूर्वा जागीच आहे बरं का, गुपचूप चोरून यांचं बोलणं ऐकते. शौर्य अचानकच फोन काढतो आणि ऊर्जालाच कॉल लावतो. ती टचकते. फोन रिसीव्ह करून विचारते की वेडा आहेस का तू, अरे घरातल्या घरात काय कॉल करतोयस. तेव्हा शौर्य म्हणतो की मला बोलायचं आहे तुझ्याशी. ऊर्जा विचारते की आत्ता. शौर्य हट्ट धरतो की हो मला आत्ता तुझ्याशी बोलायचं आहे, तू माझ्या बाजूला येऊन बस. तो हट्टच धरतो. ऊर्जाला काय करावं सुचत नसतं. त्यात या दोघांचं प्रेमाचा लपंडाव पाहून पूर्वा एकीकडे लेकीसाठी खुशही असते आणि तिला हसूही अनावर होतं. तिकडे मुलांना लग्नामध्ये नक्की काय तमाशा झाला ते कळल्यानंतर सर्वजण हादरतात. आदित्य विचारतो की काय लग्नात इतका तमाशा झाला. आजी सांगते की हो, तो शिर्के एक नंबरचा पेरके आहे बरं का. स्वतःच्या मुलीला सुद्धा त्याने सोडलं नाही, प्याध म्हणून वापरलं. बिचाऱ्या त्या अर्पिताची अवस्था इतकी खराब झाली होती, मला तर एका सेकंदासाठी वाटलं की तिला घट्ट कवठाळून मिठीत घ्यावं आणि मनापासून सॉरी म्हणावं. आदित्य सुचवतो आजीला की आजी तुला इतकंच वाटतंय तर मग अर्पिताला भेटून सॉरी बोल ना. तीर्था सांगते की पण आजी तिच्या घरी जाऊ नकोसा तिला भेटायला, आणि तसंही हळूहळू अर्पिता दादाला विसरेलच की. मला ना डॅडचं काही कळतच नाही, ते अशा लोकांशी मैत्री का करतात. शिर्के फॅमिली खरंच खूप डेंजरस आहे आजी. त्यावर आदित्यसुद्धा म्हणतो की आजी मला तर ती शिर्के फॅमिली आधीपासूनच आवडत नाही. आजी सांगते की वेळेत त्यांना घालवलं ना बरं झालं, निदान लग्न तरी वेळेवरती लागलं. इतक्यात हर्षवर्धन तेथून जात असतो आणि मुलांचं बोलणं ऐकून तो तिथेच थांबतो. तीर्था विचारते की आजी शौर्यदादा खरंच घरी परत कधीच येणार नाही का गं. त्यावर आजी समजावते की नाही गं बाळा, तो असं का करेल. आदित्य विचारतो की पण आजी शौर्य तिथे का राहिला नाही. म्हणजे मी ऊर्जाच्या आईचा स्टँड समजू शकतो, पण शौर्य तिथे का राहिला. तेव्हा आदित्यला आजी समजावते की मग काय करायला हवं होतं. त्याने प्रेम केलेल्या मुलीसोबत लग्न केलं आणि त्याने तिला तसं म्हणायला हवं होतं का की आता आपलं लग्न झाले, माझ्या घरच्यांना तू आवडत नाही आहेस, मग तू तुझ्या घरी राहा, मी माझ्या घरी राहतो. आदित्य तू तरी केलं असतेस का रे असं. आदित्य सांगतो की नाही. तेव्हा तीर्था विचारते की मग शौर्यदादा परमनंटली चाळीतच राहणार आहे आता. तेव्हा आजी समजावते की नाही गं बाळा, हर्षवर्धन जर स्वतः त्याला आणायला गेला तर तो का राहील चाळीत. हर्षवर्धनने खरंच खूप मोठी चूक केली, त्याला उगाचच विचित्र अट घातली. आदित्य म्हणतो की डॅड कसले जात आहेत आणायला, त्यालाही विश्वास नसतोच. आदित्य जरा जास्तच खोलात शिरतो. आजीला तो विचारतो की आजी म्हणजे एवढंच कारण आहे का की तुम्ही आमच्यापासून काही लपवताय. म्हणजे तू मगाशी बोलता बोलता म्हणालीस की पूर्वा काकू सगळं विसरलेत, डॅडला सुद्धा सगळं विसरायला सांगितलंस. म्हणजे ऊर्जा शिंदे डॅडला आवडत नाही, त्यामागे फक्त केस इतकंच कारण आहे की आणखीन काही. तेव्हा आजी मनातच विचार करते की खूप मोठं कारण आहे, पण मी तुम्हाला सांगू शकत नाही. आजी मुलांशी खोटं बोलते की अहंकार. पूर्वाने स्वतःचा अहंकार बाजूला ठेवला आणि लग्नाचा निर्णय दिला. तसंच शौर्य स्वतःचा
हर्षवर्धन स्वतःचा अहंकार कवटाळून बसलाय. त्याने तो लवकरात लवकर सोडायला हवाय, नाहीतर शौर्य त्याच्यापासून खूप दूर जाईल याचीच मला खूप भीती वाटते. त्यावर आदित्यसुद्धा वैतागतो की आधीच डॅड आणि काकामध्ये इतकं मोठं भांडण झालंय, आता ते वेगळं होण्याची भाषासुद्धा करतायत. पण मला, शौर्य आणि मला एकमेकांपासून लांब नाही जायचं आजी. तीर्थाही म्हणते की मला सुद्धा शौर्यदादाला भेटायचं आहे, त्याची खूप आठवण येते. तेव्हा आजी सांगते की आदित्य, माझ्याच्याने जेवढं होत होतं तेवढं सगळं मी केलं. आता शौर्याला घरी आणणं फक्त हर्षवर्धनवरतीच अवलंबून आहे. इकडे शौर्य हट्ट धरून बसतो, म्हणून ऊर्जा चोर पावलाने येऊन त्याच्याजवळ बसते आणि विचारते की वेडायस का तू, इथल्या इथे फोन काय करतोयस? आधी तरी शौर्य एकटक तिच्याकडे बघतो, डोळ्याने तिला खुणावतो. ऊर्जा लाजते आणि मग शौर्य म्हणतो की तुला माहिती आहे, मला ना म्हणजे असं माझी परीक्षा चालू आहे की काय असं वाटतं. म्हणजे ना परीक्षा चालू असायची ना तेव्हा मी ठरवायचो की एकदा का परीक्षा संपली की मग मी खूप झोपेन आणि मग नंतर झोपच यायची नाही. तीच फिलिंग आत्ता आहे. मला ना अजिबात झोप येत नाही आहे. मला ना असं स्वप्नात असल्यासारखं वाटतंय. शौर्य ऊर्जाला सांगतो की मला ना इथे तुझ्या घरी खरंच खूप मस्त छान वाटते. त्यावर ऊर्जा तोंड पाडून विचारते की शौर्य, उगाचच काहीही बोलू नकोस. मला कळतंय की तुला इथे खूप गोष्टींचा त्रास होतोय, गरम होतोय, डास चावतायत, हो ना? त्यावर शौर्य म्हणतो की ऊर्जा, विंचू, साप, काटे काहीही असलं ना तरी मी तुझ्यासोबत राहीन, कारण मला तुझ्यासोबत राहायला आवडतं. तरीही ऊर्जाच्या मनाला शौर्याचं बोलणं पटतच नाही. उलट ती म्हणते की नाही शौर्य, तुझी खूप गैरसोय होते ना इथे. तेव्हा शौर्य ऊर्जाचा हात हातात घेऊन विचारतो की सप्तपदी विसरलीस? अगं, आयुष्यभर साथ देण्याचं वचन दिले मी तुला. शौर्य ऊर्जाला म्हणतो की खरंच वेडी आहेस का तू? अगं, ज्या घरात तू लहानाची मोठी झाली ते घर वाईट कसं असेल? मला ना ऊर्जा तुझ्यातली छोट्यातली छोटी गोष्टसुद्धा जाणून घ्यायची आहे. म्हणजे ना, तू या घरात लहानाची मोठी झालीत, तू अभ्यास कुठे करायचीस, तुझे मित्रमैत्रिणी कोण होते, तुझी शाळा कुठली होती, तुझे आवडते शिक्षक कोण होते, म्हणजे सकाळी उठल्यानंतर इथे तू काम कुठे करतेस, उठल्यानंतर तू चहा कुठे घेतेस, छोट्यातली छोटी गोष्ट मला तुझ्याबद्दल जाणून घ्यायची, कारण जे तुझं आहे ते माझं पण आहे. शौर्य ऊर्जाला सांगतो की आणखीन एक गोष्ट, माझ्या डोक्यात ना एक भन्नाट प्लॅन आहे. हे बघ, उद्या सकाळी उठलं ना की आपण कामं वाटून घ्यायची आहेत. मी ना सकाळी लवकर उठून पाणी भरतो. काय आहे, अरे मी एक्सपिरियन्स आहे ना मला आता, आणि मी सांडणार पण आहे. त्यावर ऊर्जाला हसू येतं. त्यानंतर मस्त बाबांची स्कूटर आपण साफ करायची आणि त्यानंतर आपण दोघेही एकत्र त्या स्कूटरवर बसून कोर्टात जायचं आणि कोर्टातून येताना एकत्र यायचं आणि येताना मस्त अशी भाजी आणायची आणि घरी आलं की आपण मस्त असं पुरण बनवायचं. मस्त आहे ना प्लॅन? त्यावर ऊर्जा इतकी हसून लोटपोट होते. शौर्य, किती गोड आहेस रे तू. पुरण असं रोज रोज बनवायचं नसतं, ते होळीच्या दिवशी बनवायचं असतं. त्यावर शौर्य म्हणतो की ठीक आहे, त्यावेळी तरी त्यावेळी, पण भारी आहे ना माझी आयडिया. त्यानंतर आपण दोघं ना केसबद्दल एकत्र काम करायचं. मी ना इथे माझा टेबल सेट करतो. ऊर्जा विचारते की इथे? शौर्य म्हणतो की हो, आणि माझ्याकडे ना लॅपटॉप पण आहे. तो माझ्या पैशातून मी विकत घेतला आहे, त्यामुळे तो मी मागूनही घेऊ शकतो. त्यावरही ऊर्जाला हसू येतं. आपण दोन्ही टेबल असे एकत्र सेट करायचे, तू आणि मी केसबद्दल डिस्कस करायचं, आपलं व्यवस्थित काम एकत्र करायचं. झकास आहे ना आयडिया? ऊर्जा फक्त हुंकारा देते. शौर्याचं मन स्वच्छ निर्मळ नितळ आहेच, पण तो खरंच खूप समजूतदार नवरासुद्धा आहे. आता ऊर्जाचे डोळे अचानक पाणावतात. तिला घाईवरून येतं आणि ऊर्जाची मनस्थिती काय आहे, ती काय विचार करते, शौर्य समजतो. ऊर्जाची समजूत घालतो की डोंट वरी ऊर्जा, तू अजिबात काळजी करू नकोस. मी ना खूप काम करेल. थोडे थोडे पैसे साचवून मी आपली छोटीशी जागा, मला माहिती आहे ऊर्जा, माहेर सोडून मुलींसाठी सासरे जाणं खूपच अवघड असतं, पण त्यांना स्वतःच्या हक्काचं घर हवं असतं. ऊर्जा, फक्त मला थोडा वेळ दे. त्यावर ऊर्जा आपले अश्रू थांबवते आणि शौर्यला हसत विचारते की शौर्य, इतक्या छान पद्धतीने
तू एका मुलीला कसं काय समजून घेऊ शकतो? तेव्हा शौर्य ऊर्जाचे हात हाती घेऊन सांगतो की मॅडम, हृदयापासून प्रेम केलं ना की सगळं सहज समजतं. त्याला काय रॉकेट सायन्सची गरज नाही आहे. शौर्य ऊर्जाकडे पाहतो, पूर्वाकडे पाहतो आणि सांगतो की तू आणि तुझ्या आईचं स्टँड अगदी योग्य आहे. पण माझा डॅडचा ना थोडा इगो प्रॉब्लेम आहे. पण ऊर्जा, मला खात्री आहे की लवकरच सगळं सुरळीत होईल. तू नको काळजी करू. अरे तोपर्यंत आपण मस्त धमाल करूयात ना, मस्त एन्जॉय करूयात. आणि त्यात आता मला ही $1,000,000वाली स्माईल अजिबात मिस करायची नाही आहे. ऊर्जाला तो मुद्दाम म्हणतो की स्माईल, आणि ऊर्जासुद्धा इतकी हसते. शौर्य म्हणतो की चला ये होईना बात. आता ऊर्जा म्हणते की चल झोप लवकर. तेव्हा शौर्य तिचा हात सोडायलाच तयार नसतो. ऊर्जा त्याच्या हातून हात काढून घेण्याचा प्रयत्न करते, पण शौर्य ऊर्जाच्या प्रेमात इतका वेडा झाला आहे, खरंच वेड्यासारखाच वागतो. तो म्हणतो की मॅडम, इतके जवळ असूनसुद्धा किती दूर आहोत आपण. त्यावर ऊर्जा हसते. शौर्य म्हणतो की हे लाजणं बघून तर जीव तुटतो या माझा. कसं जमतं इतकं छान, इतकं गोड हसायला. यापेक्षा ना काळ्या पाण्याची शिक्षा बरी. शौर्यने असं म्हणताच ऊर्जा पटकन निसटत्या त्याच्या तावडीतून. पण शौर्य उशी पकडतो. आता ऊर्जा त्याचं थोडं जवळ जाते आणि पटकन दुसरी उशी घेते आणि जाऊन झोपते निवांत. आता ऊर्जाचं लाजणं राहिलं बाजूला. शौर्य इतकं वैतागतो ना या सगळ्या गोष्टींना. पण मस्त होता की नाही ऊर्जा शौर्याचा सीन. आता इकडे हर्षवर्धन अजूनही झोपलेला नसतो. तो विचारात हरवलेला असतानाच त्याचं मन त्याला बोलतं, हॅलो हर्षवर्धन जहागीरदार, अहो एक वादळ आलं आणि शांतसुद्धा झालं. अरे बघ जरा, विचार करून करून विजयासुद्धा झोपली आता. असंच एक एक जण करत हे शौर्य ऊर्जाचं लग्न ॲक्सेप्ट करणार. त्यावर हर्षवर्धन मोठ्याने वचकतो, पण मी हे लग्न मुळात मान्य करणारच नाही कधी. त्यावर त्याचं मन त्याच्यावरतीच हसतं की या घरात ते लग्न न स्वीकारणारा फक्त तू एकटाच आहेस. अच्छा, म्हणजे शौर्य ऊर्जाच्या लग्नाचाच अजून विचार करतोयस? त्यावर हर्षवर्धन सांगतो की नाही, त्या पूर्वाचा विचार करतोय. त्या पूर्वाने काय निर्णय घेऊन लग्नाला परवानगी दिली त्याचा. त्यावर त्याचं मन सांगतो की घे, ही इतकी साधी गोष्ट तुला कळली नाही. तू त्यांचं आयुष्य बर्बाद केलं, तसंच या दोघी मायलेकींचा प्लॅन आहे. त्या स्टेप बाय स्टेप तुला बर्बाद करणार. त्यावर हर्षवर्धन म्हणतो की हर्षवर्धन जहागीरदारला, म्हणजे मला बर्बाद करणारी व्यक्ती अजून जन्मायची. आता तुला लवकरात लवकर त्या घाणीतून तुझ्या मुलाला बाहेर काढावं लागेल. ऊर्जाच्या नादी लागून तो तिथेच आहे, माहिती आहे ना तुला? त्यावर हर्षवर्धन चिडतो, मी माझ्या मुलाला कधीच गमवू शकत नाही. त्यावर त्याचं मन त्याला सांगतं की अरे पण शौर्याची अट माहिती आहे ना तुला? ते लग्न, त्यांचं ते नातं तुला ॲक्सेप्ट करावं लागणार आहे. त्याचं मन त्याला म्हणतं की हर्षवर्धन तू बिनडोक नाही आहेस. त्यावर हर्षवर्धन विचारतो की मग काय करू? त्या भिकारड्या घाणेरड्या चाळीत जाऊ? पुन्हा त्या भिकारड्या पूर्वाची मी विनवणी करू, तिची माफी मागू? ते मी कधीच करू शकत नाही. मी स्वतःचा अपमान करून घ्यायला तिथे जाणार नाही. त्यावर त्याचं मन सांगतं की अरे हे सगळं नको करूस. त्याचं मन मुद्दामच त्याला चिडवतं की तुला एक सोपा मार्ग सांगू? तुला एक शौर्य नावाचा मुलगा आहे, हे कायमचं तू विसर. हर्षवर्धन हादरतो. अरे हो, तू आडमुठ आहेस आणि ती ऊर्जा शिंदे खूप शातीर. त्यात तिला तिच्या आईची फूस आहे. त्यामुळे शौर्य तर तुझा होऊच शकत नाही. अरे फक्त तुला आदित्य नावाचा एकच मुलगा आहे हा विचार करून त्यालाच घेऊन बस. शौर्य तुझा कधी होऊच शकत नाही. अरे ते आमदार शिर्के काय म्हणाला लक्षात आहे ना तुझ्या? ऊर्जा शिंदेने तुला शह दिलाय. ऊर्जा शिंदेने तुला शह दिलाय. आणि त्याचं मन त्याच्यावरती फिदी हसत सुटतं. हर्षवर्धन चवताळून उठतो आणि तो डायरेक्ट समोरचा काचच फोडून टाकतो. धक्क्याने विजया उठून जागी होते, धावत हर्षवर्धनकडे येते. अहो काय झालं? तेव्हा हर्षवर्धन तिला सांगतो की विजया, विजया ती ऊर्जा शिंदे मला शह देऊ शकत नाही. नाही देऊ शकत ती मला शह. हे बघ, आपल्या मुलाला परत आणण्यासाठी मी काहीतरी ठरवलंय. तू माझी मदत करशील ना?
विजया सांगते की हो, मी तयार आहे मदत करायला. अहो पण तुम्ही काय ठरवलं आता? हर्षवर्धनने आता जबरदस्त प्लॅन रचलेला असतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ऊर्जा मस्त अशी अंघोळ करून आलेली असते आणि सूर्याला जेव्हा ती नमस्कार करते, मागे वळून पाहते तर शौर्य गाढ झोपी गेलेला दिसतो. पण आता सूर्याची किरणं त्याच्या तोंडावरती पडतात आणि मग काय, त्याला चटके बसत असतात ना. मग शौर्याचा चेहरा कळवळतो आणि ते पाहते ऊर्जा. मुद्दामच ती सूर्यप्रकाशाच्या आड उभी राहते, जेणेकरून शौर्याच्या तोंडावरती ऊन नाही येणार. आणि मग परत ती बाजूला होते, परत ती समोर उभी राहते, नंतर परत बाजूला होते. म्हणजे हे करण्यात तिला एक वेगळीच मजा येत असते. शौर्याला त्रास द्यायला एक एक पाऊल टाकत जेव्हा ती शौर्याच्या जवळ येते, तेव्हा ती शौर्य जवळ बसते आणि शौर्यचा चेहरा पुन्हा कळवळतो, कारण पुन्हा त्याला उन्हाचे चटके बसत आहेत आणि तेही नेमकी चेहऱ्यावरती. ऊर्जा आपला हात आडवा लावते, थोडा वेळ एकटक शौर्याकडे पाहते. पण अचानक इतकं छान रोमॅन्टिक वातावरण चालू असताना तळवी काकू मध्येच तडमडते. अचानकच ते गो बाय माझी पूर्वा म्हणत जी धावत येते, शौर्य टचकून उठतो, ऊर्जासुद्धा टचकत्या. शौर्याला ओरडतात की अरे काय ये, अरे सकाळ झाली, केव्हापासून झोपलायस तू, उठ. सत्यनारायणाची पूजा आहे ना आज, किती वेळ झोपतोस, उठ बरं पटकन. आणि ती पूर्वाकडे निघून जाते. शौर्याचे धाबेदार आता शौर्य ऊर्जाला विचारतो की अगं तुमच्या इकडे अशी सकाळ होते का? तेव्हा शौर्याला ऊर्जा सांगते की शौर्य उठ पटकन, आता पूजा आहे की नाही आपल्याकडे. आणि जेव्हा ती शौर्याच्या जवळ बसते, मुद्दामच म्हणते त्याला की गुड मॉर्निंग मिस्टर नवरा. आता पुन्हा शौर्याला ऊर्जाची भुरळ पडते, पुन्हा एकटक तो तिच्याकडे पाहत असतो. पण आता ऊर्जाचा तो हात पकडणार, ऊर्जा दूर पळत जाते आणि नेमकं तिने आता सकाळी केस धुतलेले असतात, टॉवेल. शौर्य नेमका टॉवेलच ओढतो आणि ऊर्जा त्याच्या हातून निसटते. एखाद्या छोट्याशा मुलासारखा रुसून बसतो. आता काही वेळानंतर पूजेची सगळी तयारी झालेली असते, चाळीतले लोक तिथे जमलेले असतात. तळवी काकू ऊर्जाचं तोंड भरून कौतुक करते की के वाय माझी ऊर्जा, किती सुंदर दिसतेस हा. पूर्वा काहीही म्हण, लग्न झालेल्या मुलीच्या चेहऱ्यावरती ना एक वेगळंच तेज असतं ना. तळवी काकू विचारतात की अगं शौर्य कुठं आहे? इतक्यात शौर्यसुद्धा तयार होऊन येतोच. पण बाकीच्या बायका पुन्हा कुजबूज करतात. चर्चांना तिथे उधाण येतं. पूर्वाला त्या विचारतात की पण पूर्वा, अगं ही लग्नानंतरची पूजा आहे ना, मग ती तर सासरी असायला हवी. त्यावर दुसरी म्हणते की अगं आता पूर्वाचा जावई इथेच राहायला आलाय म्हटल्यानंतर पूजा पण इथेच होणार. तळवी काकू तर दोघींनाही तटावतात की अगं जागा बदलली म्हणजे काय पूजा होत नाही का? पूजा बदलते का? आणि ती त्या चहावाल्याला सांगते की अरे चहा पटकन पाटक घेऊन ये, आता पूजा करायची वेळ झाली आहे. इतक्यातच हर्षवर्धनची जबरदस्त एंट्री होते. हर्षवर्धन मोठ्याने ओरडतो की थांबा, ही पूजा होणार नाही. सर्वांचं त्याच्याकडे लक्ष लागतं. ऊर्जा, पूर्वा, शौर्याला धक्काच बसतो हर्षवर्धनला तिथे बघून. हर्षवर्धन पूर्वाच्या दारात आपले बुटं सोडतो आणि आतमध्ये येऊन शौर्याच्या समोर उभा राहतो. प्रेक्षकांना भाग जरी संपला असता तरी पुढे मोठा ट्विस्ट आलाय. हर्षवर्धन इतक्या नीच थराला पोहोचलाय, मुद्दामच तो ऊर्जा आणि पूर्वाच्या समोर हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो की शौर्य फक्त ऊर्जाशी प्रेमाचं नाटक करतोय वरवरचं. पण आता शौर्य त्याच्याच बापाच्या अशा काही मुसक्या आवडतो ना. मुद्दामच हर्षवर्धन म्हणतो की अरे तुझ्या आयुष्यामध्ये सतत तेच तेच घडत होतं, तुला कंटाळा आला होता तुझ्या आयुष्याचा, तुला काही आयुष्यामध्ये थ्रिल हवं होतं, अरे म्हणूनच तर हे लग्न केलंयस ना. आता शौर्याच्या तळ पायाच्या मस्तकात जाते. शौर्य त्याला खडसावतो की तुम्ही जर माझे बाप नसतात ना, तर मग मी काय केलं असतं. आता नीट ऐका, ऊर्जावरती माझं मनापासून प्रेम आहे. त्या घरात मी तेव्हाच येईल जेव्हा तुम्ही ऊर्जाला स्वीकाराल. म्हणजे हर्षवर्धनचा प्लॅन पूर्ण फ्लॉप झालाय. आता त्याला शेवटी ऊर्जाला घेऊनच जावं लागणार आहे. पण ऊर्जा वाजत गाजत जहागीरदारांच्या घरी जाईल की नाही, हे तर आपल्याला अजूनही माहीत नाही. पुढील भागात कळेलच. आणि तेच पाहण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून वेळेवरती तुम्हाला भाग मिळतील.